आज आपण गरम पाण्यामध्ये फक्त 1 वाटी शेंगदाणे घालून तोंडाला चव येणारी जबरदस्त भन्नाट अशी रेसिपी बनवतोय। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे आपण साबुदाण्याच्या खिचडीमध्ये किंवा इतर पदार्थामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये वापरतो। तुम्ही जर तुमच्याकडे ओले शेंगदाणे असतील ना तर ते घेतले तरी सुद्धा चालतील। तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। गॅसवर एका भांड्यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर आपण जे 1 वाटी शेंगदाणे घेतले ते शेंगदाणे यामध्ये घालायचे। तुम्हाला हा पदार्थ जर जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर तुम्ही शेंगदाणे जास्त घेऊ शकता। यानंतर या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा ते 1 तासासाठी हे शेंगदाणे चांगले भिजण्यासाठी ठेवायचे। म्हणजे हे शेंगदाणे आहेत ते चांगले भिजले जातात। तुम्ही जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता। तर अर्धा तास मी हे शेंगदाणे चांगले भिजत ठेवलेले होते। तुम्ही पाहू शकता दुप्पट शेंगदाणे फुललेले आहेत। आपण जसे मार्केटमधून ओले शेंगदाणे आणतो ना तशाच पद्धतीचे हे शेंगदाणे आपल्याला मिळालेले आहेत। यामुळे काय होतं आपण जो पदार्थ बनवतोय ना तो खायला अप्रतिम लागतो। याऐवजी तुम्ही ओले शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता। आता इथे मिक्सरचं भांडं घेतलंय। मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे शेंगदाणे घालायचे आणि हे शेंगदाण्याचं पाणी आहे ना भिजत घातलेलं ते फेकायचं नाही, ते सुद्धा वापरायचं आहे आपल्याला। आता यामधलं थोडंसं पाणी यामध्ये घालायचं। आधी सुरुवातीला जास्त घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। जितकी बारीक पेस्ट करून घेता येईल तितकी बारीक पेस्ट करायची। तर मला अजून थोडंसं पाणी लागलं होतं यामध्ये, मी थोडं अजून पाणी घालून मस्त एकदम स्मूथ आपलं बॅटर हे बनवून घेतलंय। आता इथे कढई गरम करायला ठेवली आहे। 2 चमचे तेल घातलंय। यानंतर इथे मी 1 मोठा बटाटा असा बारीक पातळ काप करून घेतलाय, म्हणजे पातळ चिरून घेतलेला आहे। हा बघा, आता हा तेलात घालायचा आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। बटाटा पातळ चिरल्यामुळे तेलामध्ये लवकर तळला जातो आणि लवकर फ्राय होतो। आपल्याला 80% हा बटाटा चांगला शिजवून घ्यायचा आहे। हळूहळू तुम्ही पाहू शकता याला सोनेरी रंग यायला लागलेला आहे। एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि आपण चिप्स बनवतो ना बटाट्याचे त्याप्रमाणे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तर हे बघा याचा रंग सोनेरी झालेला आहे। 80% बटाटे शिजलेले आहेत। एका ताटामध्ये काढून घेऊया। आता याच तेलामध्ये आपल्याला इतर साहित्य सुद्धा घालायचं आहे। तर 1 चमचा यामध्ये मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं। याचा चांगला खमंग सुगंध यायला लागल्यावर 7-8 मी लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्या सुद्धा घालायच्या आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जातो आणि याला सुगंध सुद्धा छान येतो। लसूण छान परतून घेतलेली आहे। आता हिंग घालूया। हिंग घातल्यामुळे ॲसिडिटीचा आणि अपचनाचा त्रास होत नाही। 1 बारीक चिरलेला कांदा आणि थोडासा कढीपत्ता घातलाय। आता गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे। स्लो फ्लेमवर कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झालेला आहे। आता यामध्ये 1 लहान बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय। तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल नाही घातला तरी सुद्धा चालेल। टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता कांदा टोमॅटो अजून चांगला मऊ होण्यासाठी यामध्येच मी 1 चमचा मीठ घालते। मीठ घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मिठामुळे पाणी सुटतं आणि कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होतो। आता 1 चमचा इथे मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे। तुम्ही फ्रेशच वापरा, म्हणजे याला सुगंध खूप छान येतो। मी फ्रेशच बनवून घेतलेली आहे। मिक्स करून घ्यायचं, याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगला परतून घ्यायचं। आता मसाले घालूया। तर पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, याने रंग चांगला येतो, थोडीशीच वापरलेली आहे। 1 चमचा धणे जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलाय। तेलामध्येच हे सगळे मसाले परतून घ्यायचे। तुम्हाला जर हे तिखटाचे मसाले वापरायचे नसतील ना तर तुम्ही ठेचा बनवता त्यामध्ये हिरव्या मिरच्याचं प्रमाण वाढवू शकता। आता यामध्ये पाणी घातलंय, तर मी ठेचा बनवला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी ते घातलेलं आहे। यानंतर मिक्स करून घ्यायचं। आता आपण जी शेंगदाण्याची प्युरी बनवून ठेवली होती, म्हणजे शेंगदाणे वाटून जी ग्रेव्ही बनवून ठेवली होती ती घालायची आहे। मिक्स करून घ्यायचं। आता ही शेंगदाण्याची ग्रेव्ही आहे ती शिजल्यानंतर अजून दाटसर होते, तर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाणी घालताना मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घातलंय आणि ते पाणी घालून घेते। आपण मस्त तोंडाला चव येणारी शेंगदाण्याची आमटी बनवतोय। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। डाळ
आमटी असे बरेच प्रकार आपण बनवतच असतो, पण त्याहीपेक्षा तुम्हाला काही वेगळं खायचं असेल आणि तुम्ही जर अशा पद्धतीने शेंगदाण्याची आमटी कधी केली नसेल तर एकदा करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. आता मिक्स करून घेतलंय. पाणीसुद्धा मी अजून घातलेलं आहे थोडं. बटाटे आपण जे फ्राय करून ठेवलेले होते ते घालायचे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये गूळ घातलाय. गुळामुळे याला फ्लेवर खूप मस्त येतो. आता गूळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साखरेचा वापर केला तरी सुद्धा चालेल. मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं ही आमटी चांगली शिजवून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मस्त याला रंग आला. याला असा सफेदच पांढराच रंग येतो कारण आपण शेंगदाण्याची पेस्ट केली आहे आणि ती पेस्ट आहे ती सफेदच होते. यासाठी आपली ही आमटी सुद्धा अशीच होणार. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गॅसची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे. मंडळी, तुम्ही कधी अशी शेंगदाण्याची आमटी कधी बनवली नसेल तर बनवून बघा. खायला अप्रतिम लागते. उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नसते आणि काही वेगळं खायची इच्छा असते, अशा पद्धतीने तुम्ही ही आमटी बनवून खा. भाकरीबरोबर किंवा गरमागरम भाताबरोबर अशी गरमागरम शेंगदाण्याची आमटी मस्त लागते. बनवून नक्की बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही कुठून बघताय, कोणत्या देशातून पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि वेगवेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.